नाही प्रयोजन उभयांचे। म्हणून श्रोतया चरणी माथा ठेवोनी विनवी अति सप्रेमता। देवा संता भक्ता समस्ता ठाई प्रेमळता आदरावी। बाबा कितीदा सांगून गेले कोणी कोणास छद्मी बोलले। त्याने माझेच वर्म काढिले जिव्हारी खोचले मज जाण। कोणी कोणास दुर्वचे ताडिले तेणे मज तात्काळ दुखणे आणिले। तेच जेणे ते धैर्ये सोशिले तेणे मज तुष्टविले बहुकाळ। ऐसा भूतमात्राच्या ठाई अंतर्बाह्य भरला साई। एका प्रेमा वाचून काही आवडच नाही तया ते। परममंगल हे परमामृत साई मुखी सर्वदा स्त्रवत। कोणा सभाग्या हे नाही अवगत प्रेम अत्यंत भक्तार्थ हे। जया पंक्तीचा लाभ दिधला जया संगे हासला खेळला। तयास मायेचा चटका लाविला वाटेल मनाला काय त्यांचे। ऐसिया शिष्टाचिया भोजनी मी तो उच्छिष्टाचा धनी। शीते शीत ठेविले वेचुनी वाटितो शिराणी तयाची। झाल्या येथवरी ज्याच्या कथा त्या काय ठाव्या हेमाडपंता। समर्थ साई तयांचा वक्ता लिहिता लिहविता ही तोच। ऐसी ही साई समर्थ कथा धायेन मन माझे कथिता। सदैव ध्यास लागला चित्ता श्रोते ही परिसता आनंद। शिवाय जे साई कीर्ती गाती तैसेच जे जे सद्भावे परिसती। उभय ही साई स्वरूप होती हे दृढ चित्ती जाणावे। आता हा अध्याय करून पूर्ण हेमाड साईंस करी समर्पण। प्रेमे धरी साईंचे चरण पुढील निरूपण पुढारा। स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते। श्री